नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज ही सुंदर अशी नथ आपण देवीसाठी केलेली आहे. तर ती कशी बनवायची हे खूप जणांनी मला कमेंटमध्ये विचारलंय. तर त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतोय. देवीसाठी नथ बनवताना मोठी नथ बनवायची असते. तर ती कशी बनवायची हे आता आपण व्हिडिओत बघूयात. आणि ह्याचा अजून एक व्हिडिओ येईल तोही नक्की बघा. ही सेम नथ आपण सापाची आधी बनवली आणि नंतर आपण ती नाकाची बनवली आहे, म्हणजे नाकातनं घालायची. तर दोन्ही प्रकारे ही नथ कशी बनवता येते ते आपण बघणार आहोत. यासाठी काय काय मटेरियल घेतलं ते बघूयात. माझ्याकडे उपलब्ध असलेले मोठ्यातले मोठे कुंदन मी इथे घेतली आहे. कारण देवीसाठी आपण बनवताना नाजूक अशा नथी बनवून उपयोग नसतो. देवी आमची तांदळा स्वरूपातली आहे, त्यामुळे तिला मोठी नथ लागते. सो त्यासाठी आपण सामान काय काय घेतलंय, 2 मोठे कुंदन घेतलंय, एक क्रिस्टल, आणखीन तार घ्यायची. आता ही नाकातनं बनवायची नथ करायची, त्याच्यामुळे 22 किंवा 24 गेजची तार तुम्ही वापरू शकता. आणि ही बांधण्यासाठी आपण 0.3 ची तार वापरतोय. नथ बरीच मोठी आहे, त्यामुळे 30 गेजची मी इथे वापरत नाहीये. तुम्ही जर 30 गेजची वापरली तरीही चालू शकेल. पण 30 गेजला बिगिनर्सवर काम करू शकत नाही, कारण ती सारखी मध्ये-मध्ये तुटते. तर आपण ते 0.3 ची वापरतोय. साधारण मी 1.5 फुटाची वायर इथे कापून घेतली आहे. आणि जी बेस वायर आहे, म्हणजे त्याच्यात आपण नथ बांधणार आहोत, ती 22 गेजची आहे. ती किती घेतली तर साधारण आपण नेहमीच्या नथीसाठी 5.5 इंच इतकं माप असतं. तर या नथीसाठी थोडंसं मी जास्त घेतलंय, कारण ही मोठी बनणार आहे म्हणून. आता आपण जो कुंदन घेतलाय, तो कुंदन आपण आरपार त्या 22 गेजच्या तारेतनं वर घेतलाय. त्याच्या आधी 0.3 ची तार आहे, ती आपण वर थोडीशी बांधून घेतली. 3 राउंड करायचे आणि ती बांधून घ्यायची. आता कुंदनला मोती लावायचे. आधी ते कुंदनला मोती लावलेले नाहीये. ते वरनं लावायचे. त्याच्यामुळे आपण त्याच्या आधी ह्याच्यात तार घालून घेऊ आणि हा जो कुंदन आहे, तो आपण फिक्स करून घेऊ. तर कुंदन फिक्स करताना बेसिकली जमत असेल तर बेस तारेतनं घातलं तर खूप छानपैकी ही नथ बनते. आणि वरून खाली जी रॅपिंग वायर आहे ती मी पास केली आहे. खालच्या बाजूला 2 त्याला वेढे दिलेत. म्हणजे तो कुंदन खाली येणार नाही किंवा सरकणार नाही. आता मी इथे 5 चे मोती वापरते. कारण आपल्याला मोठी अशी भारदस्त नथ बनवायची आहे. त्यासाठी मी 5 चे वापरलेत. एरवी आपण 4 चे वापरतो. तर हे मी पूर्ण त्याला सर्कल करून घेतलीये, ट्विस्ट करतीये. म्हणजे हे मोती हलणार नाहीत किंवा सुटणार नाहीत. आणि जेवढे आपल्या कुंदनला बसतील तेवढे मोती घालायचे. ते काही मोजून असे नसतात. कुंदनच्या बाजूने पूर्ण त्याला एक लेयर बसली पाहिजे. आता हे फिक्स करावे लागतात. तर फिक्स करताना मी कसे फिक्स करतेय बघा. मी कुंदनच्या खालून तार घेतलीये आणि मोत्यांच्या तारेवरनं परत आतमध्ये घातली. म्हणजे मोत्यांच्या जी तार आहे तिला वेढा घातलाय. खाली घ्यायची, परत 2 मोती सोडून तार वर घ्यायची, मोत्यांच्या तारेला कव्हर करायची, परत खाली घ्यायची, परत 2 मोती सोडायचे, पुढे जायचं. असं करत करत आपल्याला पूर्ण हा जो कुंदनचा बाजूचा भाग आहे तो मोत्यांनी बांधून काढायचा आहे. कुठेच तो लूज पडला नाही पाहिजे किंवा सुटला नाही पाहिजे. आता हे सगळं करत असताना हाताची जी पकड आहे ती घट्ट पाहिजे. उडत उडत जायचं. पटापट पटापट पुढे जायचं नाहीये. तर एक एक स्टेप झाल्यानंतर तार ओढायची आहे. म्हणजे कुठेच हे मोती वापरली जेव्हा नथ त्याच्यानंतर ते लूज पडत नाही. आता हे डाव्या बाजूने आपण सुरुवात केली होती, तर उजव्या बाजूला परत सेंटर पर्यंत जाऊन आपण हे मोती बांधून पूर्ण करणार आहोत. आता यापेक्षा मोठी पण आपण मोती लावू शकतो. तेही चालू शकतात. इथे आपले मोती फिक्स झालेत. मोती फिक्स झाल्यानंतर त्याच्या बाजूने आपण एक गोल्डन मण्यांची लेअर करणार आहोत. म्हणजे जसे मोती फिरवलेत तसेच हे गोल्डन मणी फिरवणार आहोत. त्यासाठी मायक्रो प्लेटेडचे 1 mm या साईजचे मी मणी घेतले. तर या कुंदनच्या भोवती जेवढे बसतील तेवढे मी घालून माप घेतलं आणि आता तेवढे मणी मी तारेमध्ये घातले. आता तेही जसे मोती फिक्स केले त्याचप्रमाणे आपल्याला फिक्स करायचे. एकूण आपल्याला प्रत्येक मोती सोडून एकाड एक आपल्याला हे गोल्डन मणी लावायचं आहे.
जेणेकरून कुठेच ते लूज पडणार नाही. आता आपल्याला वाटतं की अरे आपण 4च ठिकाणी लावू. पण जसजशी आपण ही नथ वापरायला जातो तसं हे लूज पडत जातात. त्यामुळे जितकं जास्त रॅपिंग तुम्ही कराल तितकं चांगलं आहे. फक्त हे रॅपिंग दिसू नये वरनं ह्याची काळजी घ्या. वरून तार कुठेच व्हिजिबल झाली नाही पाहिजे. एक-एक तार पूर्ण घट्ट खाली ओढायची आणि मग परत आपल्याला ती वरून पास करायची आहे. आता या ठिकाणी आतमध्ये आपण स्प्रिंग पण लावू शकतो. हे पण तिचं ऑप्शन आहे. जी छोटी आपण 30 गेजची तार घेतो, तर त्याची स्प्रिंग करून पण तुम्ही आतमध्ये एक लेयर करू शकता. पण आता मी इथे लावत नाहीये. आपण मोती आणि गोल्डन मण्यावरच पूर्ण हे बांधतोय वरचं कुंदन. आता हा झाल्यानंतर हा आपला सेंटर पॉइंट झाला. तिथून आता खाली आपण बांधत यायचं. पारंपरिक नथ करताना किंवा कुठलीही नथ तुम्ही बनवाल तेव्हा उतरत्या भाजणीने हे कुंदन आपल्याला लावत यायचे असतात. म्हणजे जो सगळ्यात वरचा जो कुंदन आहे तो मोठा असतो. त्यानंतर छोटं फूल करू शकता किंवा चौकोन करू शकता आणि मग खाली खाली घुंगरीपर्यंत आपल्याला कमी कमी करत यायचं, कारण त्याचं वेट आपल्याला कमी करायचं, वजन कमी करायचं असतं. वजन जसं कमी होईल तशी ती नथ तुमच्या नाकाला घट्ट बसते. आता पारंपरिक नथीमध्ये हा एक प्रकार असतो की पहिला कुंदन झाल्यावर एक घुंगरी असते. त्याला लॉरियल पण म्हणतात. तर तशी मी इथे बनवून घेतली. 3 चा मोती घेतला, पॉलिथिनमध्ये घालून त्याची घुंगरी बनवली आणि आता ती आपण रॅपिंग वायरमध्ये घातली. आता ही घुंगरी कुठे येणार आहे? तर कुंदनच्या बरोबर खाली सेंटरला येणार आहे. तिथे दोनदा रॅपिंग करून आपण ही घट्ट बसवून घ्यायची. कधी-कधी ही मागच्या बाजूला जायची शक्यता असते. सो जेव्हा खालचा कुंदन तुम्ही बांधाल तेव्हा ही सेट करायची. या घुंगरीचं मोटिव्ह काय आहे, की खालचा पण आता आपला हा गोलच आहे आणि वरचा पण खालच्या बाजूला गोलच आकार आलेला आहे. तर मध्ये जी गॅप असते ती फिल करण्याचं काम ही घुंगरी करते आणि मध्ये जी तार दिसण्याची शक्यता असते ती दिसत नाही. आता त्याखाली आपण हिरव्या रंगाचा गोल आकाराचा कुंदन घेतलाय आणि तो पहिल्यांदा फिक्स करायचा. म्हणजे खालून आपण तार पास केली आणि त्याच्या खाली आपल्याला दोनदा रॅपिंग करायचं आहे. ते झाल्यानंतर त्याला जितके बसतील तितके मी मोती घेतले आणि ते आपण आता त्याला लावून घेणार आहे. इथे मी 4 च्या मोत्यांचा वापर करते. जितके बसतील तितके लावावेत. असं मोजून मापून काय नाही. फक्त विषम संख्येत लावू नये. म्हणजे जसं गोल कुंदन आहे, तर इथे जर मी 10 कुंदन घेतले तर 5 एके 10 मोती घेतले तर 5 एके ठिकाणी, 5 एके ठिकाणी असे तुम्हाला ते विभागता आले पाहिजेत. सेंटरला तुमची बेस लाईन येणार आहे. तार येणार आहे 22 गेजची. तर आता हे पण मोती आपण जसं वर आपण मोती लावले आहेत तसेच लावून घ्यायचे. हे बघा पहिल्या मोत्यातून मी वायर पास केली, मागून आले बाहेर. परत पुढच्या बाजूला यायचं तार घेऊन आणि एक मोती सोडून खालच्या बाजूला ही तार पास करून द्यायची. असंच करत करत आपल्याला पूर्ण हा जो गोलाकार कुंदन आहे तो बांधून घ्यायचा आहे. हा बघा अशा प्रकारे हा बांधला गेलाय. कुठेच तो हलत नाहीये आणि आता इथे माझी तार संपली. जरी मी 1.5 फुटाची तार घेतली होती, तरी रॅपिंगमध्ये ती संपली आहे. तर आता घाबरायचं कारण नाही. आपण परत ती लावू शकतो तार. फक्त जर बेस तार कमी पडली तर ती लावता येत नाही कुठल्याही ग्लूने किंवा बांधून पण. म्हणजे जी जाड तार आहे ती. पण ह्या अशा ज्या छोट्या तारा आहेत त्या तुम्ही लावू शकता. ते लावण्याचं टेक्निक एकच असतं. मी परत 1 फुटाची तार काढून घेतली आहे आणि साधारण 3 रॅपिंग करायच्या. जिथे आपल्याला चालू करायचंय त्या तारेला 3 रॅपिंग करायचं आणि रॅपिंग चालू करायचं. आता तिथे मी परत एक छोटंसं स्टार फुल बनवणार आहे. त्यासाठी मी 6 मोती घालून घेतले आणि एक क्रिस्टल घातलाय आणि 2-2 मोती घेत आपल्याला हा स्टार कंप्लीट करायचा आहे. पहिला सोडायचा, पुढचा मोती घ्यायचा, परत मागचा सोडायचा, पुढचा मोती घ्यायचा, असं करत आपल्याला हा स्टार कंप्लीट करायचा. जिथे आपला स्टार पूर्ण होईल तिथे रॅपिंग थांबवायचं. आता हे स्टार करताना बेस स्टार पण त्याच्यासोबत 2 ते 3 वेळेला गुंडाळली गेली पाहिजे याची काळजी घ्या. म्हणजे तो स्टार अजिबात हलत नाही. काही वेळेला स्टार हा वरच्यावर काही जण करतात किंवा केलेला स्टार लावतात आयता तयार. तर तसं नका लावू. जागेवर तो तयार करा. म्हणजे तो नथी बरोबरच छान फ्लोमध्ये दिसतो. आता इथे आपण रॅन्डम कलर घ्यायचे आहेत. मल्टी कलरमध्ये नथ असते ती छान दिसते. तर तिथे मी राणी कलर घेतला, मग हिरवा घेतला, मग आता परत लाल घेतली. ह्याच्या खाली आपल्याला एक मोठा मोती लावायचा आहे. मी इथे 6 चा मोती घेतलाय. तर तो बेस तारेतनं आणि रॅपिंग तारेतनं दोन्हीतनं पास करायचा आहे.
काही वेळेला मी बघते व्हिडिओजमध्ये किंवा बऱ्याच ठिकाणी दिसतं की वरून त्या मोत्याच्या तार पास करतात. तर ते दिसायला खूप वाईट दिसतं. तसं करू नका. त्याच्यात थोडासा स्ट्रगल आहे याच्यामध्ये, की दोन्ही ह्याच्यातनं पास करणं. पण थोडासा प्रयत्न केला तर ते जमतं. आणि त्याच्यानंतर आपण क्रिस्टल पण सेम पद्धतीने घातलं. त्यानंतर एक छोटासा मोती घातला आणि लास्ट आपण या घुंगरी घालतो. घुंगरी तुमच्या आवडीप्रमाणे घाला. 2 पासून 4 पर्यंत कितीही घालू शकता. मी इथं 4 घुंगरी टाकल्यात. छोटे 3 एमएमचे माझ्याकडे ग्लास बीड्स आहेत. तर त्याच्या घुंगरी टाकल्यात आणि आपण इथे शेवटचं रॅपिंग करतो हे. लास्ट रॅपिंग आहे. 4 वेळेला इथे आपल्याला ही तार फिरवून घ्यायची आणि हे रॅपिंग संपवायचं. तर इथे खाली खूप वाढवत नाही जायचं. म्हणजे 5 मोती, 6 मोती असं नाही वाढवायचं. म्हणजे ती नथ खूपच मग मोठी दिसते आणि शेपमध्ये दिसत नाही. तर मोती, क्रिस्टल, छोटा मोती, फार फार तर अजून एखादा मोती तिथे बसेल. त्याहून जास्त तिथे खाली टाकायचं नाही. आता ही मापात कशी घ्यायची? सी शेप याचा आला पाहिजे. बरेचदा मी नथी केलेल्या बघते तर त्या शेपमध्ये नसतात. म्हणजे हा जो उलटा सी आहे तो आपल्याला इथे तयार करायचा आहे. पहिला लूप आणि शेवटच्या घुंगरी एका सरळ लाईनीत आला पाहिजे. म्हणजे ती शेपला व्यवस्थित दिसते. आता इथे ही प्रेसची नथ आपण करतोय. तर खालून वर मी हा आकडा फिरवून घेतलाय आणि त्यानंतर आपण ही नथ टर्न करणार आहोत. मागच्या बाजूने त्याला गोलाकार आकडा द्यायचा आहे. त्याच्या पुढच्या व्हिडिओत तुम्ही बघाल की या प्रेसच्या नथीची आपण नाकाची नथ कशी बनवली. त्यासाठी स्टे ट्यून. आपले व्हिडिओ जास्तीत जास्त बघा. नुसते व्हिडिओ बघून सुद्धा तुम्हाला छान त्याच्यात कळतं आणि याचं सगळं मटेरियल आपल्याकडे उपलब्ध आहे विक्रीसाठी. तर तेही तुम्ही आपल्याकडनं घेऊ शकता. शिवाय जसं तुम्हाला मटेरियल आपण देतो, तर तुम्हाला गरज लागली तर त्याच्या नोट्स पण तुम्हाला मिळतात. त्यामुळे नुसतं मटेरियल मिळालं तर कसं आपण बनवणार ह्याची काळजी करू नका. तेही तुम्हाला मिळून जाईल. आणि आता ही प्रेसची नथ तयार झाली. दोन्ही आकडे असे तयार करायचे, ज्यातनं समोरासमोरनं तार गेली पाहिजे. ही देवीसाठी केलेली नथ आहे. कशी वाटते नक्की सांगा. आणि ही नथ तुम्हालाही आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करा. म्हणजे तुम्हाला अजून कुठले व्हिडिओ बघायचे ते मला नक्की कळेल. श्री स्वामी समर्थ. इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.